जय श्रीराम. 9 वाजले आहेत. बृहन महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान उपक्रमात आनंदाचे तत्वज्ञान प्रवचनमालेत आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मागच्या मागच्या आठवड्यात रादर मंगेश दादांनी प्रस्तावना केलेलीच आहे. आपण आता व्हॉट आणि वाय हे 2 टप्पे संपवून आज महत्त्वाचा तिसरा हाऊ या टप्प्याकडे वळणार आहोत. मंगेश दादा, नमस्कार, प्रणाम करतो. तुम्हाला विनंती करतो की आजचं प्रवचन सत्र सुरू करावं. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई गंधे या दोघांच्याही चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती
तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. भगवंताच्या असीम कृपेनी आनंदाचे तत्वज्ञान ही दीर्घ चिंतन मालिका आपली सुरू आहे. आणि या मालिकेचे आत्ताच उल्लेख झाल्याप्रमाणे व्हाय आणि व्हॉट हे दोन टप्पे संपवून आपण आज हाऊ नावाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश करतो आहोत. आणि त्यासाठी अतिशय उत्तम असा पुरुषोत्तम किंवा अधिक मासाचा पर्वकाल आपल्या भाग्याने आपल्याला लाभलेला आहे. परमार्थ कशासाठी करायचा, मुळात परमार्थ म्हणजे काय, तो कशासाठी करायचा, त्यांनी मला नेमका काय लाभ होणार आहे, तो केल्याने मी काय कमवणार आहे किंवा तो न केल्याने मी काय गमावणार आहे, इत्यादी प्रश्नांची चर्चा करणारा म्हणा किंवा त्या प्रश्नांची उत्तरं प्राप्त करून देणारा आपला व्हाय नावाचा पहिला टप्पा होता. आणि त्याचबरोबर विविध ज्या पारमार्थिक संकल्पना आहेत, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, मायेचं नेमकं स्वरूप काय, तिचं लक्षण काय, ब्रह्म आणि ईश्वरात काय फरक आहे, मग या सगळ्यामध्ये अवतार कुठे बसतो, आपण सर्वजण जीव आहोत म्हणजे नेमकं काय आहोत, सद्गुरू कोणाला म्हणावं, सत्शिष्य कसा असावा, त्या सत्शिष्यानी करावयाच्या साधनेचं स्वरूप काय असावं, ह्या आणि अशा गोष्टी, त्याचबरोबर वेदांत किंवा औपनिषदिक ज्या संकल्पना आहेत, चार देह म्हणजे काय, पंचकोश म्हणजे नेमकं काय, त्याचं स्वरूप काय, लक्षण काय, मी कोणत्या कोशात अडकलो हे कसं ओळखायचं, आणि औपनिषदिक मी जसं म्हणालो ज्या संकल्पना आहेत, लक्षण आहे, समानाधिकरण आहे, बाद समानाधिकरण आहे, आणि अंतिमतः महावाक्य, इतका व्यापक विचार आपण या संदर्भामध्ये केला. हा आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये केला, ज्याला आपण व्हॉट असं नाव दिलं, की हे नेमकं काय आहे, परमार्थ कशासाठी करायचा आहे, त्याचं महात्म्य समजलं, पण आता त्याचं स्वरूप काय आहे. अनेक मतमतांतर, गोंधळ म्हणा, प्रश्न म्हणा असतात आपल्या मनामध्ये, आणि प्रश्न असण्यामध्ये गैर नाही याचा आपण विचार पूर्वीच केलेला आहे. कारण जो विचार करतो, अभ्यास करतो, त्यालाच प्रश्न निर्माण होतात. अश्रद्धेतून निर्माण होणारे संशय वेगळे आणि अभ्यासपूर्वक निर्माण होणारे प्रश्न वेगळे. थोडक्यात या दीर्घ कालावधीच्या
चिंतनाने बऱ्याच प्रश्नांची उत्तरं म्हणा किंवा संकल्पनांची स्पष्टता म्हणा, सर्व श्रोत्यांना लाभली असेल असा विश्वास आहे. त्याकरता जाणीवपूर्वक म्हणू शकतो आपण या चिंतन मालिकेची एक आखणी म्हणूया, त्या विशिष्ट पद्धतीने आम्ही केली होती. आणि या सर्व यथार्थ श्रवणानंतर श्रोत्याच्या मनामध्ये हे सगळं कळलं, परमार्थाचं महत्त्व कळलं, त्याचं स्थान कळलं, मानवी जीवनातलं म्हणजेच माझ्या जीवनातला त्याचा संबंध कळला, त्याची निकड कळली. नव्हे तोच करणं हे मानवी जीवनाचं ध्येय कसं आहे इथपर्यंत कळलं. सर्व संकल्पना पण साधारण लक्षात आल्या. आता सर्व गोष्टी कदाचित लक्षात नसतील मी आत्ता उल्लेख केलेल्या, पण सर्वसाधारण आपण ज्याला म्हणतो कल्पना येणं, अंदाज येणं, हे सर्व झालं. पण हे सर्व श्रोत्याच्या मनामध्ये हे सर्व कसं साधायचं असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या संबंधी काय करायचं नेमकं, मी नेमकं काय करू, सगळ्यात महत्वाचं मी कुठून सुरुवात करू, कोणता मार्ग घ्यावा, कोणते मार्ग आहेत, त्यांचं स्वरूप काय आहे, इत्यादी गोष्टींबद्दल जिज्ञासा निर्माण होणं स्वाभाविकच आहे. आणि या विचारानेच आपण हाऊ या नावाचा तिसरा टप्पा हा या चिंतन मालिकेच्या अंतिम भागामध्ये आपण घेत आहोत. मुद्दाम हा विचार शेवटी ठेवला, कारण साधना करत असताना पहिले तर महत्त्व पटलेलं असलं पाहिजे. तो विचार बाजूलाच ठेवूया आपण, ते झालेलंच आहे आता. पण साधना करत असताना अनेक गोष्टींचा उल्लेख आता येईल. मग त्या गोष्टींचं स्वरूप समजलेलं असलं पाहिजे. म्हणून आपण या गोष्टींचा विचार पहिले केला. मी मागच्या वेळेला बोललो होतो, काही श्रोते नवीन आहेत त्यांच्यासाठी म्हणून हे सगळं जरा थोडं सविस्तर बोललो, की काय आधी होऊन गेलेलं आहे आणि त्याचा आपल्याला उपयोग करून घेत त्या तो जो पाया आपण घातलेला आहे त्याच्यावरती ही आता साधनेची इमारत आपल्याला उभारायची आहे. आणि नेहमीच्या पद्धतीने वेळेची मर्यादा सांभाळून आपण प्रत्यक्ष साधनाभिमुख अशी आपल्या जीवनाची घडी कशी बसवून घ्यायची याचा सर्वसाधारण आपण विचार करणार आहोत. खूप छान विचार आहे हा. कदाचित इतरत्र कुठे ऐकायला मिळत नसेल, पण परमपूज्य काकांनी याचा अम, पाठपुरावा केलेला आहे असं म्हणूया. कारण असे विचारच आपण करत नाही. परमार्थाच्या नावाने आपण आपापल्या समजुतीप्रमाणे काहीतरी करत असतो, तो त्याचा भाग आहेच. पण असा विचार आपण कधीच करत नाही की मी आता परमार्थाला लागलो, साध्या भाषेत म्हणूया. काही पारमार्थिक गोष्टी मी करतो करतो आहे, करते आहे इत्यादी. पण त्याचा एक फार मोठा भाग, नवे मुख्य भाग हाच आहे की माझ्या जीवनाची घडी मी कशी आता बदलवून घेईन. आणि जीवनाची घडी बदलणं याचाच अर्थ माझ्या विचारांची घडी बदलणं. नाही तर होतं काय की ज्या अनेक वेळेला बोललं जातं की मला असं वाटतं काही दिवसांनी, काही महिन्यांनी, काही वर्षांनी की मी पारमार्थिक आहे, ज्या अर्थी, परमपूज्य काकांचंच वाक्य आहे, ज्या अर्थी आम्ही ह्यात आहोत, असं काका म्हणतात. आता ह्यात आहोत म्हणजे काय समजलं असेल काय म्हणायचं आहे ते. आणि ज्या अर्थी मला 10 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, त्या अर्थी मी काय असलो पाहिजे, सिनियर. सगळ्यात डेंजरस शब्द परमार्थामध्ये. हे काही कॉर्पोरेट करिअर नाही आहे वेअर युअर सिनियरिटी इज डिफाईन्ड बाय नंबर ऑफ इयर्स स्पेंट. फॉर एक्झाम्पल, 14 वर्षाचे ज्ञानेश्वर महाराज श्रेष्ठ का 1400 वर्षाचे, आलं असेल लक्षात मी कोणाबद्दल बोलतोय. मुद्दा तो निकषच नाही आहे.
आणि हे का होतं? आपला विषय तो सुरू आहे. हे का होतं? तर काहीतरी आपण चाचपडत, धडपडत करत राहतो. पण मुळामध्ये जीवनामध्ये आमूलाग्र म्हणजे जीवन पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल म्हणजे साधना. एक अतिशय सुंदर व्याख्या परमपूज्य काकांनी केलेली आहे. जीवन पद्धतीत आमूलाग्र बदल आणि याचाच अर्थ माझ्या विचारांमध्ये आमूलाग्र बदल आणि विचारांमध्ये बदल म्हणजेच माझ्या आचरणामध्ये बदल. आणि ह्याला म्हणतात जीवनाची घडी बसवून घेणं. माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मी भूमिका मांडल्याशिवाय पुढे जातच नाही. आपण काय समजून घेतोय, विषय काय सुरू आहे, भूमिका समजून घेतोय आपण या तिसऱ्या टप्प्याची. कुठल्या दृष्टीने आपल्याला या सर्व आता या टप्प्याच्या अंतर्गत जे जे विषय चर्चिले जातील, कोणत्या भूमिकेतून पाहायचा आहे आणि त्याचा थेट उपयोग, डायरेक्ट ॲप्लिकेशन, अप्लाइड परमार्थ म्हणूया दुसऱ्या भाषेत, छान शब्द आहे तो. अप्लाइड परमार्थाला सुरुवात होते आता. ह्याही भाषेत आपण बोलू शकतो. सैद्धांतिक परमार्थ आता थोडं मागे टाकत चाललोय आपण आता. आता अप्लाइड परमार्थाकडे वळणार आहोत. आणि अप्लाइड परमार्थाचा मोठा भाग हाच आहे, माझ्या जीवनाची घडी कशी बसवून घ्यायची. कारण मी परमार्थ क्षेत्रामध्ये, परमार्थ प्रांतामध्ये 10-15 वर्ष असेन आणि माझं 15 वर्षापूर्वीचं जीवन आणि आत्ताचं जीवन याच्यात जर काहीच फरक नसेल तर समजून घ्यायला हरकत नाही की काहीतरी प्रचंड कुठेतरी गडबड झालेली आहे. त्याचे दोन अर्थ असू शकतात फार वेळेने आपल्याला त्याचा विचार करायला. एक, मला नीट समजलेलंच नाही आहे, किंवा दोन, मी केवळ शब्द पांडित्यामध्ये रमलेलो आहे. आणि म्हणून आपण कसं हे सगळं, हे जे सैद्धांतिक आपण जे काही शिकलो आत्तापर्यंत सगळं या चिंतन मालिकेत, ते सगळं कसं आता लावून घ्यायचं, माझ्या जीवनाला मी कसं लावून घेऊ, म्हणजेच माझ्या जीवनाची घडी कशी बसवून घेऊ, नवीन घडी. जुनी घडी मोडावीच लागते, त्याच्याशिवाय नवीन घडी कशी बसवणार. त्याचा एक सर्वसाधारण विचार आपण म्हणूया या टप्प्यामध्ये करणार आहोत. आणि याच्या पलीकडे ज्याला वैयक्तिक साधना असं म्हणतात, कारण म्हणूनच मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरला, सर्वसाधारण विचार. पण त्याच्याही पलीकडे एक विचार शिल्लकच राहतो की हा टप्पा जेव्हा आपला संपूर्ण होईल, कल्पना करा, तेव्हा समजलं आता साधनाभिमुख परमार्थ कसा करायचा असतो, काय करायचं, हे सगळं समजलं. पण शेवटी स्वतःसाठी, वैयक्तिक माझ्यासाठी, एक साधक म्हणून, शिष्य म्हणून, जीव म्हणून मी काय करायला हवं, कोणता मार्ग माझ्यासाठी योग्य आहे, कोणती साधना माझ्यासाठी योग्य आहे, ही जी हे जे वैयक्तिक साधनेचा जो प्रश्न येतो, त्या ठिकाणी श्रीगुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे तो भाग अंतिमतः तो राहणारच आहे. पण त्याच्या आधीचा जो टप्पा आहे, एक सर्वसाधारण साधनेचं स्वरूप काय असलं पाहिजे. आत्तापर्यंत आपण छान सगळं तत्त्वज्ञान शिकलो, त्याचा आता आपल्याला काय करायचं आहे, उपयोग करायचा आहे. म्हणून अप्लाइड परमार्थ असं जरी नाव दिलं नाही या टप्प्याला तरी बिघडत नाही. 10. आणि सद्गुरू परमपूज्य काका म्हणतात की साधना आणि साधनेसाठी लागणारा अधिकार याच्यामध्ये जराही ढिलेपणा चालत नाही. मी मुद्दाम नेहमीच्या पद्धतीने मी असं म्हणालो की आपण प्रास्ताविकच बोलतोय, मी भूमिकाच बघतोय, पण खूप महत्त्वाचं आहे हे सगळं. कारण याच्यातनं सुद्धा आपल्याला खूप काही शिकायचं आहे. आणि हे ऐकत असताना, श्रवण करत असताना आपल्या मनात आपण हा विचार करायचा की हे मी करते आहे का किंवा करतो आहे का. असेल तर ताबडतोब बाजूला व्हायचं. झाली सुरुवात इथूनच अप्लाइड परमार्थाला. साधनेमध्ये ढिलेपणा नाही, परमपूज्य काका बोलत आहेत. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला असं आढळून येतं की परमार्थाच्या नावाखाली केवळ कानाला गोड वाटणाऱ्या गोष्टी,
सांगितल्या जातात. उभयपक्षी जबाबदारी नसलेली मांडणी, ना वक्त्यावरती काही जबाबदारी, ना श्रोत्यावरती. असं ऐकायला आपल्याला आवडतं, म्हणजे मला तरी आवडतं बा. कारण जबाबदारी म्हटलं की गळ्यात माळ येऊन पडते ना, काहीतरी करावं लागतं. किंवा गोड गोड गोष्टी, केवळ संतांची चरित्र, केवळ कुठल्या तरी कथा, त्या संतांना आलेले खरे खोटे अनुभव म्हणा, किंवा नुसतं कोरड्या तत्त्वज्ञानाची चर्चा म्हणा. कुठे काही तीर्थक्षेत्रांची माहिती असते, काही भावनात्मक काव्य असतं, काही भाबडे विचार असतात. ह्याची एक प्रचंड रेलसेल आपल्याला परमार्थ प्रांतामध्ये दिसते. आणि तिकडे स्वाभाविकच अम, काय म्हणूया, संख्या, श्रोत्यांची संख्या जास्त असते. एक गोष्ट आत्ताच स्पष्ट करतो, डिस्क्लेमर शुद्ध मराठीत: आपण नावं ठेवत नाही आहे कशालाच, नावं ठेवायची पण नाही आहे. कारण परमपूज्य काकांचंच वाक्य आहे की मासमधनंच साधक जो असतो तो क्लासमध्ये येत असतो. आणि म्हणून असं कुठे काही कथा असतील समजा, तर आपल्याला माहिती आहे 50,000 लोक भारतात तरी असतात ऐकायला. पण गोड असते कानाला, चरित्र असतं छान. मग ते ऐकू नये का, हाही प्रश्न सुरू नाही आहे. ऐकायचं आहेच, ते प्रश्नच नाही, कारण तो मासचा विषय आहे. पण प्रश्न हा निर्माण होतो आता ह्या ठिकाणी, हा प्रश्न निर्माण करायला पाहिजे. अशा ठिकाणी, अशा टप्प्यावर आपण येऊन पोचलो आहे की नुसती कथा ऐकून काय होणार आहे, हा प्रश्न आहे. जे मगाशी आपण बोललो, मी समजा पुढचे 40 वर्ष कथाच ऐकत राहिलो आणि मी केलं काहीच नाही, ना माझे विचार बदलले, ना माझं जीवन बदललं, ना माझ्या जीवनाची नवीन घडी बसवून घेतली, काय लाभ होणार आहे? मुद्दा हा सुरू आहे. परमपूज्य काकांचे फार छान 2 शब्द आहेत माझ्या आवडीचे. एक, प्रत्येक गोष्टीला एक मूल्य असतं आणि प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. आत्ता ज्या गोष्टींचा मी उल्लेख केला त्याला मूल्य निश्चितच आहे, मूल्याबद्दल बोलणं सुरू नाही आहे. पण त्याला फार लवकर मर्यादा पडते. आणि मग त्या मर्यादेच्या पलीकडे ती गोष्ट मला काहीच देऊ शकत नाही. त्यामुळे साधक, आपण सर्वजण साधक या दृष्टीने जेव्हा विचार करतो, तेव्हा आपल्या पदरामध्ये फारसं काही त्याच्यामुळे प्रत्यक्षात काही पडत नाही. आणि अशा ठिकाणी, म्हणून मी जसं म्हणाल की तिथे श्रोतृवृंद जो असतो तो त्याच्यासाठी आलेला असतो, त्यामुळे तशी मांडणी पण तिथे तशी असते. पण साधनेच्या अधिकाराचा जो विचार आहे तो, मगाशी बोलल्याप्रमाणे, ना सांगणाऱ्याला न ऐकणाऱ्याला परवडतो, झेपतो. कारण जबाबदारीचं बोलणं सुरू झालं की सांगणाऱ्यावरही जबाबदारी येते ना. साधी गोष्ट आहे, ऐकणाऱ्यावरही येते. आणि मग तो, परमपूज्य काका म्हणतात तसं, न परवडणारा, न झेपणारा परमार्थ सुरू होतो मग. उदाहरणार्थ, फारच सर्वसाधारण बोलणं झालं असेल तर एक परमार्थाचं, जेव्हा अस्सल परमार्थ याला म्हणतात, निखळ परमार्थ, त्याचे प्रामाणिक विचार जेव्हा मांडले जातात की नाही कुठेही, तेव्हा शरीराचं क्षणभंगुरत्व आहे, जगताचं मिथ्यात्व आहे, ईश्वराचा कर्मविपाकाचं शास्त्र म्हणा, सिद्धांत म्हणा, साधकाच्या जीवनातल्या अवगुणांचं प्राबल्य, म्हणजेच थोडक्यात साधकाला त्याच्या जीवनातले दोष जेव्हा दाखवून दिले जातात, हे खरं सांगायचं तर हे सर्व जे जगन्मिथ्यात्व म्हणा, ब्रह्माचं सत्यत्व म्हणा इत्यादी, हे ज्या व्याख्यानामध्ये असतं त्यालाच प्रवचन असं म्हणतात. प्रवचनाची व्याख्या आहे ती.
नाही तर मग त्याला तुम्ही व्याख्यान म्हणा, भाषण म्हणा, बाकी काही शब्द वापरू शकता. प्रवचन, आता विषय नाही आपला तो, ते जे वचन आहे तेच फक्त प्रवचन आहे. पण विशेषतः देहाला दोष दिला जातोय, देहाचं क्षणभंगुरत्व समजून सांगितलं जात आहे, जगाचं मिथ्यात्व समजून सांगितलं जात आहे, आपण करता नाही असं सांगितलं जात आहे, माझ्या जीवनातले अवगुण माझ्या पदरात घातले जात आहेत. हे सगळं ऐकताना मूर्खांना क्रोध येतो. केवळ शब्दपंडित जे असतात ते अस्वस्थ होतात, कारण न परवडणारा भाग सुरू झाला आणि साधकांना पश्चात्ताप होतो. असं वाटतं इथे कुठे येऊन बसलो, याच्यापेक्षा ती कथा किती गोड होती. आणि हे कोण मी म्हणत नाही, हा मी कोण म्हणणार, समर्थ म्हणतायत. समर्थ म्हणतात की होत असता श्रवण देहास आले उणेपण. होत असता श्रवण देहास आले उणेपण, क्रोध करी चिणचिण तो एक पढत मूर्ख. आपल्याला माहिती आहे पढत मूर्ख प्रसिद्ध समास आहे दासबोधातला, तो प्रसिद्ध आहे, याच्यातच सर्व काही आलं. कदाचित सर्वांना तो आपलासा वाटत असेल म्हणूनही प्रसिद्ध असेल, पण प्रामाणिक साधकाला कळतं, अरे मला तर नेहमीच वाटतं मला पाहून लिहिला आहे समर्थांनी हा समास. आपल्याबद्दल बोलावं माणसं आहे परमार्थात. पढत मूर्ख, नुसता मूर्ख नाही, हा पढत मूर्ख. म्हणजे एखादा अधिकारी वक्ता निरूपण करतोय समजा, आणि मी जसं म्हणालो प्रवचन त्यालाच म्हणतात, त्यामुळे त्याच्यामध्ये शरीराचं वास्तविक वर्णन तो करतोय. मला असेल खूप देहाचं प्रेम, पण देहाचं खरं वास्तविक स्वरूप काय आहे याचं वर्णन तो करतोय. आणि मग त्याचं ते वास्तव सगळं वर्णन मला नाही ऐकायला आवडत. इतकं ज्या गोष्टीचं प्रेम आहे त्याचं तसं विदारक वर्णन करतात, पण ते वास्तव आहे. वर्चस्कम दोन्न कार्यत्वात यथा नात्मिती गम्यते. सुरेश्वराचार्य. मुद्दा त्या शरीराचं वर्णन, त्याच्या संबंधी दुःख, त्याची नश्वरता, हे इत्यादी असं वैराग्याचं वर्णन सुरू झालं की माझ्यासारखा जो श्रोता असतो तो देहावरील प्रेमामुळे काय होतं, त्याला ते वर्णन सहनच होत नाही. कारण इतकं मी ज्याला रोज सजवतो, नटवतो, मिरवतो, अशा पद्धतीने लोकांच्या समोर येतो की माझी छाप पडली पाहिजे, चार लोकांनी नोंद घेतली पाहिजे माझ्या उपस्थितीची, इत्यादी अनेक अभिव्यक्ती आहेत त्याच्या देहावरच्या प्रेमाच्या, ते सोडून देऊ. पण जेव्हा हे असं ऐकायला मिळतं तेव्हा त्याला ते सहन होत नाही, तो संतापतो. क्रोधे करी चिणचिण म्हटलेलं आहे समर्थांनी, चुळबुळ करू लागतो. आणि मग त्याला वाटतं जे मगाशी आपण बोललो ते, अरे आपला पत्ता चुकला, याच्याऐवजी ते सगळं कानाला गोड लागत होतं, ते किती छान होतं, मस्त चाललं होतं. गोडच असतात कथा, गोडच असतात. आणि मग तो तसंच ऐकण्याचा निश्चय करतो. समर्थ म्हणतात आहे की असा श्रोता पढत मूर्ख होय. समर्थांनी पदवीदान समारंभ करून टाकला आपल्यासाठी. बरं, याचबरोबर याची दुसरी बाजू पण आहे. ते सगळं मी जाणीवपूर्वक बोलतोय, मला कळतं आहे मी प्रास्ताविकच सुरू आहे, पण हे खूपच महत्त्वाचं आहे. कारण हे जर आपल्याला समजलं, पटलं, रुजलं, तर मग आपण साधनेचा मार्ग जो आहे तो झडझडून वाहिला निघो. ते भक्तीची या वाटे म्हटलेलं आहे, पण तेच आहे शेवटी. भक्ती म्हणजे काय, साधनच म्हणजे उपासना या दृष्टीने महत्त्व पटलेलं असलं पाहिजे. कारण जर मला खरंच परमार्थ जे देऊ पाहतो ते मिळवायचं असेल, त्याचं महत्त्व पटलेलं आहे आपल्याला, पहिल्या टप्प्यातलं असं गृहीत धरून आता बोलतोय आपण हे सगळं, तर केवळ कानाला गोड लागणाऱ्या गोष्टी ऐकून चालणार नाही आहे.
माझं जे अंतिम गोड करणार आहे, माझं जे शाश्वत हित करणार आहे, ती गोष्ट. आणि नुसतं ऐकणं नव्हे, आता ऐकण्याचा टप्पा तर मागेच टाकत चाललो आहे आपण. आता आपल्याला जीवनाची नवीन घडीत बसून घ्यायची. आणि खूप वेळा श्रवण झालेले, खूप अभ्यास झालेल्या साधकांची पण एक समस्या अशी असते, की ह्या गोष्टी मला करायच्या आहेत याचं विस्मरणच होऊन जातं. असं वाटतं बुद्धीला समजलेलं आहे, सगळं पाठ आहे, सगळं माहिती आहे. पुढे काय आपण माहीत असून काय झालं? जीवन तर तसंच सुरू आहे ना पुन्हा. म्हणजे पुन्हा मुसळकेरातच गेलेलं आहे. उलट आता एक धोका असा की अहंकार नावाचं एक भूत मानगुटीवर येऊन बसलं बहुतेक. कारण आता मला सगळं समजतं असंही मला वाटतं, सगळंच माहिती आहे असंही वाटतं. त्यामुळे त्याची दुसरी बाजू मी जी म्हणत होतो ती हीच आहे, की वेदांताचे जे सूक्ष्म विचार आहेत, प्रक्रिया आहे, त्या बौद्धिक प्रक्रियांमध्ये किंवा त्या बौद्धिक कसरतींमध्ये म्हणूया आपण, तो साधक रंगून जातो. आणि जसं मगाशी म्हणालो, अनेक वर्ष झाली की त्याला अजून धार येते आणि मग त्याच्यातच समाधान मानतो. पूज्य डोंगरे महाराजांच्या शब्दात, आराम खुर्चीतला पंडित तयार होतो. आणि परमपूज्य काकांच्या शब्दात, असा स्वतःला पहुँचे हुए समजणारे. पहुँचे हुए समजलं असेल काय म्हणायचं. अशा सर्वांना श्रीमद आद्यशंकराचार्यांनी सावध केलेलं आहे. विवेकचूडामणीमध्ये आचार्य म्हणतात, अविज्ञाते परे तत्वे शास्त्रादी तिस्तु निष्फला, विज्ञातेपि परे तत्वे शास्त्रादी तिस्तु निष्फला. संस्कृत श्लोक आहे अर्थातच. ज्यांना माहिती आहे त्यांना अर्थ माहिती आहे, ज्यांना नाही माहिती त्यांना अर्थ सांगण्याची आधी एक छोटीशी कथा सांगतो. मी कथा सांगतो, मला हे सांगावं लागतं कारण कथा-बिथा मी फारशा सांगत नसतो त्याच्यामुळे. पण आठवली या निमित्ताने. छान कथा आहे, छोटीशीच पटकन सांगतो, की एक दिवस, तुम्हाला माहिती पण असेल कथा, एक दिवस शंकराचार्यांनी एक फार उत्तम पाठ घेतला आपल्या शिष्यांचा. आता पाठ हाही प्रकार आपल्याला माहीत नसतो, कारण एक स्तर असतात प्रबोधनाचे. पहिले कथा आहे, मग त्याच्यानंतर कीर्तन आहे, मग प्रवचन आहे आणि सगळ्यात शेवटी पाठ आहे. कारण प्रवचनामध्ये बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या जातात, दृष्टांत दिले जातात, एखादी दोन कथा सांगितल्या जातात. हे सगळं पाठात काही नसतं, कारण पाठात तयार शिष्य असतो. अगदी फक्त सैद्धांतिक बोलणं असतं पाठामध्ये. असो, असा पाठ आचार्य घेत असत. आणि तो पाठ इतका उत्तम झाला की त्यांच्या सर्व शिष्यांना वाटलं, काय माझ्या सद्गुरूंचं ज्ञान आहे, किती ज्ञानी आहेत माझे सद्गुरू. आता हे आचार्यांच्या लक्षात आलं. माझ्यासारखं असतात तर किती. त्यांनी म्हटलं, वा 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 वा, असंच चालू द्या, छान, असंच तुम्हाला वाटत राहू द्या, असेच तुम्ही माझ्याकडनं प्रभावित होत राहू द्या. अजून त्यांना असं जास्त कसं वाटेल ह्याचा प्रयत्न मी केला असता, पण तो मी नाही ना, ते आचार्य आहेत. आचार्यांच्या हे लक्षात आलं. ते आपल्या शिष्यांना नदीवरती घेऊन गेले आणि त्यांनी खाली वाकून असं एक ओंजळीभर पाणी घेतलं त्या गंगेतलं. आणि आपल्या शिष्यांना दाखवून म्हणतात, की जगामध्ये ही जी नदी आहे ना, हे जणू काही हे जगातलं ज्ञान आहे आणि त्यातलं मला जे ज्ञान आहे ते या ओंजळीतल्या पाण्या एवढं आहे. कोण म्हणालं असं? श्रीमद आद्यशंकराचार्य. मी काय म्हणावं माझ्याबद्दल? आणि मी म्हणजेच आपल्या सर्वांनी स्वतःबद्दल काय समजावं, हे आत्ता मला कथा आठवण्याचं कारणच ते आहे. आराम खुर्चीत बसलेले पंडित विद्वान त्यांचा आपण विचार करत होतो. म्हणजे नुसत्या परोक्ष ज्ञानाच्या पातळीवर जरी विचार करतो म्हटलं, तर खुद्द शंकराचार्य स्वतःबद्दल असं म्हणत असतील, तर आपण तर तोंडच उघडायला नको. म्हणून अविज्ञाते परे तत्वे शास्त्रादी दिसतो निष्फला, की वेदांत शास्त्राचं उत्कृष्ट चिंतन, अभ्यास आहे असं गृहीत धरूया. आहे, चांगली गोष्ट आहे, वाईट काही नाही, असायलाच पाहिजे.
पण हे सगळं काही आहे, त्याला भरीसभर जोड म्हणजे खूप छान प्रतिपादन कौशल्य पण आहे. त्यामुळे बोलणं पण सुरू आहे, लोकही टाळ्या वाजवत आहेत, लोकांनाही आवडतंय, लोकही वाहवा करतात आहे. अजूनच कठीण परिस्थिती निर्माण होते, कारण आचार्य म्हणतात आहे की इतकं सगळं करून अधिकार नसल्यामुळे किंवा अधिकार प्राप्तीसाठी प्रत्यक्ष साधन न केल्यामुळे जो नित्यप्राप्त असा परमात्मा आहे, त्याचा दृढ, अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष असा अनुभव जर आला नाही, तर हे सर्व चिंतन कसं आहे, व्यर्थ आहे. अविज्ञाते परे तत्वे शास्त्रादितीस्तु निष्फला. निष्फल आहे सर्व. बरं, पुढे अजून एक गोष्ट करतात सावध आचार्य, काय विज्ञातेपी परे तत्वे, की असा अनुभव आला म्हणजे एखाद्याने इतकं सगळं सुंदर वेदांतशास्त्र समजून घेऊन चिंतन करून साधनासुद्धा केली, अधिकारसुद्धा प्राप्त केला, दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष असा अनुभवसुद्धा आला, ते सगळं छान झालं. मग आता त्या ज्ञानाचं काय करायचं, म्हणून आचार्य लगेच सावध करतात आहे की विज्ञातेपी परे तत्वे. अनुभव आल्यानंतर सुद्धा त्याची वैयक्तिक माझ्या बाबतीत उपयुक्तता आता संपली, त्यामुळे ते व्यर्थच आहे. आता हे आचार्याने का बरं सांगितलं असावं, साधं गणित आहे, हे डोक्यावर बसायला नको म्हणून. कारण नाही तर त्या ज्ञानाचाच अहंकार, ब्रह्मराक्षस सांगून ठेवला शास्त्रांनी, शास्त्रकारांनी, ज्ञानाचा अहंकार की ब्रह्मराक्षसच आहे त्याचा. किती छान आहे पाय हे खरं. म्हणजे परमपूज्य काकांनी त्याचं एक इंग्लिश वाक्य केलेलं आहे, काय, नो द सिस्टम, यूज द सिस्टम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टम. त्यामुळे नो द सिस्टीम झाला आपलं, 2 टप्प्यामध्ये आपला तोच उपक्रम चालू होता, नो द सिस्टीम. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण काय करणार आहोत, यूज द सिस्टीम. आणि मग पुढे काय होणार, गेट द रिझल्ट्स आणि फॉरगेट द सिस्टीम. आणि सिस्टीम म्हणजे वेदांतशास्त्र किंवा परमार्थशास्त्र हे डोक्यावर बसता कामा नये. नाहीतर त्याचाच अहंकार जर मी बाळगायला लागलो आयुष्यभर, तर मग भगवंतच त्याला वाचवू शकतो. आणि माऊलींची प्रसिद्ध ओवी आहे, येरवी स्थूलदृष्टी मूढ, माते जाणती किरत दृढ, परी ते जाणणीची जाणणे आड रिगोनी ठाके. ते जाणणे, कारण त्यांनी स्वतःचा समजच करून घेतलेला असो. मला शब्दपंडित आहे, काय विचार, काहीही विचार, केव्हाही विचार, अर्ध्या झोपेतून उठून विचारा मला, लगेच प्रवचनाला सुरुवात करू शकतो मी. पण प्रत्यक्षात काही झालेलं नाही आहे. म्हणून ते जाणणीची जाणणे आड रिगोनी ठाके, माऊली म्हणते. मुद्दा एवढाच, फार सुंदर श्लोक आहे विवेक चुडामणीतला, की शेवटी शास्त्राची किंमत तीच आहे. आणि म्हणून त्यांनी, शास्त्रांनी मला जे द्यायला पाहिजे, परमपूज्य काका नेहमी सावध करतात की शास्त्र म्हणजे अनुभव नव्हे, शब्द म्हणजे अनुभव नव्हे, ग्रंथ म्हणजेही अनुभव नव्हे. आणि हेच मी मगाशी म्हणालो की खूप वर्ष परमार्थ क्षेत्रात घालवलेल्या साधकांना सुद्धा याचं विस्मरण होतं, कारण असं वाटायला लागतं की झालंच आहे आता बऱ्यापैकी, बुद्धीला समजलं म्हणजे कामच झालंय. पण ते ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष अनुभव आला नाही तरी ते ज्ञान व्यर्थ आहे, आल्यावरही व्यर्थ आहे. सारांशाने बोलूया आपण की ब्रह्मतत्व, आत्मतत्व, परमात्मतत्व, अनेक नावं त्याला आहेत, हा खरं आपल्याला नित्यप्राप्तच आहे. आता अत्यंत महत्त्वाचा आणि सुंदर विचार आहे बघा, आणि मूलभूतच विचार आहे तो, प्रश्नच नाही. नित्यप्राप्ताची प्राप्ती किती वेळा ऐकलाय आपण परमार्थात, अनेक वेळा ऐकलाय. म्हणजे काय, अहो तो आपल्याला नित्यप्राप्तच आहे. अहो म्हणजे तरी काय, अहो या क्षणी मी ब्रह्मच आहे. ह्या क्षणी, हो आत्ताच्या क्षणी सुद्धा मी ब्रह्मच आहे. आणि म्हणून त्याचा होणारा परिणाम काय आहे, द इम्प्लिकेशन ऑफ धिस सिद्धांत, द फंडामेंटल प्रिन्सिपल, की जे साधन करावयाचं आहे ते आत्मप्राप्तीसाठी नाहीच आहे. आणि इथेच गडबड होते.
साधन हे आत्मप्राप्तीसाठी नाहीच आहे. मग ते कशासाठी आहे? ते अविद्या निवृत्तीसाठी आहे. कारण मी ह्या क्षणी ब्रह्म आहे असं मी म्हणालो तर खरी, पण मला कुठे अनुभव आहे तसा? प्रत्यक्ष अनुभव मला अजून आला का? नाही आला. मग त्या अनुभवाच्या आड काहीतरी येत आहे. सरळ सरळ गणित आहे. काहीतरी अडचण आहे. मग त्यालाच तर अविद्या म्हणतात, अज्ञान म्हणतात, वगैरे वगैरे. बघितलं आपण, खूप विचार केला त्याचा. पण हे काय होतं, करण्याची इतकी प्रवृत्ती मला असते, सगळ्या माझ्या व्यवहारातल्या सवयी घेऊन मी परमार्थात येत असल्यामुळे करण्यावर इतका भर असतो की परमार्थ प्रांतातही मला अखंड काहीतरी करावंसंच वाटतं. आणि ते करताना मी हे विसरून जातो की आत्मज्ञानाचं साधन नाही आहे. बोलल्या जातं त्याच्या बाबतीत तसं, कारण अंतिम परिणाम त्याचा तो आहे म्हणून. पण हे आत्मप्राप्तीसाठी नसून अविद्या निवृत्तीसाठी ते असतं. बरं, मग हे आपल्याला माहीत नव्हतं का? हेही माहीत होतं, पण त्याचं पुन्हा होणारा परिणाम म्हणजे फर्दर इम्प्लिकेशन इज धिस, काय, की कुठलीही साधना न करता, तपश्चर्येचं तोंडही न पाहता, किंवा तपश्चर्या नावाचा शब्दसुद्धा माझ्या शब्दकोशात नसतो. धर्मजीवनाची तर मी हेटाळणीच करतो. धर्मशब्दाची तर ॲलर्जीच आहे मला. म्हणून तर मी अभिमानाने सांगतो, आय एम स्पिरिच्युअल बट नॉट रिलिजियस. हे सगळं काहीच नाही. कुठलंही तप करण्याची तयारी नाही, मनाला तापवण्याची तयारी नाही, शरीराला तापवण्याची तयारी नाही, धर्मजीवनाने घातलेली जी काही बंधनं आहेत ती पाळण्याची तयारी नाही. उलट ती तोडण्याकडेच प्रवृत्ती आहे. आणि आपल्या बुद्धीचा आणि ज्ञानाचा उपयोग त्याच्यासाठी, त्याचं समर्थन करण्यासाठी. मुद्दा सुरू आहे. हे केवळ शब्दांनी अविद्येचा निराश केला की आत्मप्राप्ती होईल, अशी जी एक काही प्रमाणात भाबडी म्हणा, काही प्रमाणात सोयीस्कर म्हणा. मलाही सोयीस्कर आहे ना, हे सगळे विचार मला खूप सोयीस्कर वाटतात का? कारण कुठली बंधनं पाळण्याची आवश्यकता नाही आहे. ते धर्मबीरमध्ये अज्ञानी लोकांची कामं आहेत. मी स्वतः फार ज्ञानी आहे. मला भजन म्हणण्याची लाज वाटते. मला भजन कोणी म्हणत असेल त्यात टा टाळी वाजवण्याची लाज वाटते. मला टाळ्या वाजवताना कोणी पाहिलं काय म्हणतील, अरे बापरे, हे ऑफिसमध्ये एवढे मोठे अधिकारी आहेत, टाळ्या वाजवतात तो भजनामध्ये, कीर्तनामध्ये. अनेक गोष्टी आहेत, आपल्याला आत्ता सविस्तर ते पाहण्याची वेळ नाही आहे एवढा सगळा. पण लक्षात आलं असेल मुद्दा, की तपश्चर्या नाही, धर्माचं पालन नाही, साधना नाही प्रत्यक्ष काही, नामस्मरण नाही, ध्यान नाही, साधनेचे कष्ट नाही, विरक्ती म्हणा, वैराग्य म्हणा, त्याचा मला त्रास होतो. आणि त्याचा त्रास होतो याचाच अर्थ तप नाही. तप म्हणजे काय? तप म्हणजे, तपश्चर्या म्हणजे ते जंगलात जाऊन बसणं झाडाखाली, हे तपश्चर्याचं एक रूप झालं. ते आपल्याला करण्याची आवश्यकताच नाही आहे. आपण प्रापंचिक आहोत, ते करणं शक्य नाही आपल्याला. पण मला वैराग्याचा त्रास होतो की नाही? मला वैराग्य नकोसं वाटतं की नाही? इतके वर्ष झाले अजूनही माझी आसक्ती कमी व्हायलाच तयार नाही आहे. याचा अर्थ मी वैराग्य जाणीवपूर्वक त्याचा अभ्यास करत नाही आहे. ते माझ्या अंगी बाणवण्याचा प्रयत्नच मी करत नाही आहे. म्हणजेच मला तप नकोच आहे. त्यामुळे हे सगळं टाळणारी जी समजूत आहे ना, ती फार मोठी नुकसानकारक आहे माझ्यासाठी साधक म्हणून. आणि मग त्याचा तो, मी मगाशी म्हणालो तो परिणाम होतो, की मग मी कशामध्ये आधार शोधायला लागतो. अरे इतके वर्ष झाले मला परमार्थ प्रांतात, म्हणजे माझं काहीतरी तर झालेलं असलंच पाहिजे की नाही? मी फारच ज्ञानीच असलो पाहिजे, मी श्रेष्ठच असलो पाहिजे, मी सिनियरच असलो पाहिजे, मी आता 4 लोकांना ज्ञान वाटायला काही हरकतच नाही आहे. परमपूज्य मंदादींचं वाक्य आहे, बोलण्यासाठी तपश्चर्या करावी लागते. बोलण्यासाठी तपश्चर्या करावी लागते. दुसऱ्यांदा बोललो मुद्दाम, पुनरावृत्ती करू.
कारण तपश्चर्या न करता जे बोललं जातं त्याला समाजकारण म्हणतात, राजकारण. ते वेगळे प्रांत झाले. इथे केवळ मला चार गोष्टी समजल्या म्हणून मी इतरांना आणि सांगण्याची माझ्याकडे कला आहे म्हणून बोलायचं नसतं परमार्थ प्रांतामध्ये, असं परमपूज्य मंदाताई म्हणतात. मुद्दा सारांशाने आपण विचार केला. एक या तिसऱ्या टप्प्याची भूमिका आपण समजावून घेतली. म्हणून मी सुरुवातीलाच बोललो, थोडं दीर्घ प्रस्तावना झाली, दीर्घ भूमिका मांडणं झालं, पण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. याचं महात्म्य मला समजलेलं असेल तर मी अगदी प्रामाणिकपणे साधनेला एक तर सुरुवात केली नसेल तर केली असेल तर त्याच्यात सातत्य कसं राहील. बरं, साधनेचा मर्यादित अर्थ घ्यायचा नाही आहे, संकुचित अर्थ नाही आहे. साधना म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास, ठरलं, संपलं. त्याला परमपूज्य काकांनी ठोकळेबाज साधना म्हणून टाकलेलं आहे. ठोकळेबाज. तो पुन्हा एक साधनेचा अंग आहेच, ते प्रश्नच नाही. पण ते केलं म्हणजे साधना झाली, पुन्हा चुकलो. ह्या दृष्टीने आपण ही भूमिका जरा जास्त सविस्तर समजून घेतली. त्याचं महात्म्य ठसलंच पाहिजे माझ्या चित्तामध्ये. आणि हे पुन्हा विसरता कामा नये. पुन्हा एकदा स्मरण करून देतो की आत्मज्ञानाचं एकही साधन जगामध्ये उपलब्ध नाही. कारण जर ते असतं तर त्याचा अर्थ माझ्या कर्माचं ते फल ठरलं असतं आणि सगळीच गडबड झाली असती. आत्ता पुन्हा मला तो विषय मांडायला वेळ नाही. पण माझ्या कर्माचा परिणाम म्हणून आत्मज्ञान नाही. त्यामुळे मी म्हणजेच आपण सर्वजण जी साधना करतो आहोत किंवा करणार आहोत, करीत आहोत इत्यादी, ती अज्ञान निवृत्तीची आहे. आणि म्हणून अज्ञान निवृत्ती ही केवळ शब्दांनी, बोलण्यानी होत नाही. चिंतनासाठी, निदिध्यासनासाठी, तत्त्वम पदार्थ शोधनासाठी जरी तो त्याचं स्वरूप विचार हे असलं तरी त्याच्यासाठी सुद्धा अधिकार प्राप्ती आहेच ना. अधिकार प्राप्तीशिवाय निदिध्यासन, प्रसंख्यान म्हणजे ध्यान आणि त्याच्या पुढचा टप्पा समाधी हे कसं सिद्ध होणार आहे. असं वाटू शकतं की अरे याचं स्वरूप तर विचार आहे, मग मी आता विचारच तर करते किंवा करतो. नाही चालत. नुसत्या विचाराने होत नाही हे सांगणं चाललेलं आहे. हा, तो अधिकार संपन्न असेल, बरोबर, काही प्रश्न नाही. आपण अधिकार संपन्नतेबद्दल बोलतो आहोत. असो, या दीर्घ प्रस्तावनेनंतर आपण जो काही थोडासा उर्वरित वेळ आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष या तिसऱ्या टप्प्यातील विषयाकडे वळूया. आणि आत्ताच आपण विचार केल्याप्रमाणे या टप्प्यांतर्गत आपण एक साधक म्हणून आपल्या रोजच्या जीवनामध्ये ज्याचा आपण अंगीकार करू शकू किंवा अंगीकार करायला हवा, त्याप्रमाणे आपलं जीवन म्हणजेच आपलं आचरण आपण बदलू शकू, अशा गोष्टींचा आपण विचार करणार आहोत या टप्प्यामध्ये. थेट त्याचा उपयोग मगाशी आपण सुरुवातीला बोललो, अप्लाइड परमार्थ शिकणार आहोत आपण आता थोडक्यात. कारण तत्वज्ञान ज्याला म्हणतात ते छान आता आपल्याला कळलं, सगळ्या संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत, महात्म्य कळलेलं आहे, हे सगळं झालेलं आहे हे गृहीत धरून पुन्हा त्याच्या पायावर आपण आता ही अप्लाइड परमार्थाची इमारत उभारणार आहोत. आणि अशा गोष्टींच्या यादीमध्ये प्रथम स्थान ज्याला आहे त्याला म्हणतात विवेक. विवेकाचं प्रथम स्थान आहे. आणि म्हणून ज्ञानमार्गामध्ये ज्याला साधन चतुष्टय असं म्हणतात, ज्याला विवेक, वैराग्य, शमदमादी षटक आणि मुमुक्षुत्व, हे चतुष्टय म्हणजे चार, हे जे साधनेचे पायऱ्या म्हणा, सोपान म्हणा, टप्पे म्हणा इत्यादी, त्यात पहिलं स्थान कशाला दिलेलं आहे? विवेकाला दिलेलं आहे. म्हणून आपण आपल्या या टप्प्याची सुरुवात विवेकानेच करतो आहोत.
आणि अगदी साध्या भाषेमध्ये विवेक, आता आपण विचार करणारच आहोत, पण अगदी साध्या भाषेमध्ये विवेक म्हणजे विचार. कारण विचाराशिवाय आचार कसे बदलणार? विचार हवाच आहे, पण नुसते विचारावर थांबायचं नाही, ज्याचा आपण बराच विचार केला. त्यामुळे विवेक पहिलं साधन आहे. आणि अम, श्रीमद आद्य शंकराचार्य विवेक चूडामणीमध्ये विवेकाची व्याख्या करतात की ब्रह्मसत्यम जगन मिथ्या इति एवं रूपो विनिश्चय. ब्रह्मसत्य जगन मिथ्या, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या इति एवं रूप विनिश्चय सह अयम नित्यानित्य वस्तु विवेक समुदाहृत. समुदाहृत याचा अर्थ म्हटलेलं आहे, असं म्हटलेलं आहे. असं कोण म्हणताय? आचार्य म्हणतात आहेत. कुठे? विवेक चूडामणीमध्ये. काय? ब्रह्मसत्य त्रिकाला बाधित नावाचं, ब्रह्म नावाचं एक तत्व आहे, ते त्रिकाला बाधित आहे. ज्याच्या बाबतीत भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ या भाषेत बोलता येत नाही, त्याला म्हणतात त्रिकाला बाधित. ते अविनाशी आहे दुसऱ्या भाषेत. त्याचा कधीच विनाश होत नाही. या जगताचा विनाश झाला तरी ते तसंच आहे. या जगताच्या पूर्वी पण आहे, जगत आहे तरी आहे, जगताचा विनाश एक दिवस होणार आहे तरीही ते आहे. आणि माया ज्याला म्हणतात, ती माया नावाचं दुसरं तत्व, आणि ते माया कार्य, हे जे जग आहे ना, त्याला माया कार्य म्हणतात वेदांताच्या भाषेमध्ये. कारण ते मायेचं कार्य आहे. माया त्याचं काय आहे? शुद्ध मराठीत रूट कॉज, आणि कार्य म्हणजे त्याचा परिणाम, द कॉज अँड इफेक्ट. तर ते जगत कसं आहे? ते मिथ्या आहे, ते नाशिवंत आहे. असा या प्रकारचा जो दृढ संशय विपर्यय रहित जो निश्चय ज्याला म्हणतात, विनिश्चय हा असं म्हटलंय ना या श्लोकामध्ये, असा जो निश्चय आहे त्याला नित्यानित्य वस्तू विवेक असं म्हटलेलं आहे आचार्यांनी. आता इथे शब्द आला नित्यानित्य वस्तू विवेक, म्हणजे नित्य आणि अनित्य. नित्यानित्य म्हणजे नित्य अनित्य. आता विवेकाचे काही सूक्ष्म पैलू दाखवणारे काही शब्द आहेत, जसं नित्यानित्य विवेक आहे, सारासार विवेक आहे, इत्यादी. पण साधारण गाभा तोच आहे. त्याला म्हणतात विवेक. आणि सत्संगतीने प्राप्त करण्याची गोष्ट आहे. सत्संगती या शब्दाचा सुद्धा काय म्हणूया, व्यापकता पुष्कळ मोठी आहे. आपल्याला सत्संगती म्हटलं की एकदम कोणाच्या तरी एखाद्या सत्पुरुषाच्या प्रत्यक्ष सहवास असा आपण विचार करतो. बरोबर आहे, तो त्याचा एक पैलू निश्चितच आहे. पण सत्संगती याचा अर्थ फार व्यापक आहे. म्हणजे सद्गुरूंचा सहवास असेल, एखाद्या सत्पुरुषाचा, संतांचा सहवास असेल, बरोबर आहे, तो तो भाग आहेच. पण मुद्दा हा आहे की किती जणांना आणि किती काळ ते शक्य आहे. पुन्हा आपण प्रापंचिक आहोत, आपण काही मठ आणि आश्रमात जाऊन राहणार नाही, सद्गुरूंच्या घरी जाऊन राहणार नाही आहोत. मग सद्ग्रंथांचा सहवास, त्याला सत्संगतीच म्हणतात. त्या ग्रंथातील विचारांचा सहवास सत्संगतीच म्हणतात. सद्गुरूंनी दिलेल्या साधनेचा सहवास सत्संगतीच म्हणतात. व्यापक अर्थ आहे. मुद्दा आहे की सत्संगतीने ही प्राप्त करण्याची गोष्ट आहे, त्याला म्हणायचं विवेक. आणि हा संपूर्ण साधनेच्या इमारतीचा पाया आहे, मगाशीच मी म्हणालो. म्हणजे आत्तापर्यंतचे जे दोन टप्पे होते ते या तिसऱ्या टप्प्याचा पाया आहे असं मी म्हणालो. पण ह्या टप्प्यात आपण आता जी साधनेची इमारत उभी करणार आहोत त्याचा अजून पाया काय असेल? तो विवेक आहे. त्यामुळे तो जर नसेल तर ज्याला अस्सल साधना असं म्हणतात, हा शब्द परमपूज्य काकांचा आहे, अस्सल. बऱ्याच वेळा काका वापरतात. हा वापरण्याची वेळ का आली? कारण नक्कल साधना पुष्कळ आहेत, नकली साधना पुष्कळ आहेत. नकली म्हणजे खोटे अशा अर्थाने म्हणायचं नाही आहे, पण खोट्या त्याचा एक भाग आहेच, पण ज्या फारशा माझ्या पदरात काही पाडतच नाही. कारण असं साधनाभास अजून एक शब्द दिला परमपूज्य काकांनी.
साधनाभास असं वाटतं, साधना सुरू आहे. तो आभास आहे साधनेचा फक्त. प्रत्यक्षात काहीच होत नाही आहे साधना. आणि ती अस्सल साधना शिकलोच नाही मी कधी, किंवा शिकलो तरी ती न परवडणारी असल्यामुळे कधी करण्याचा प्रयत्नच नाही केला. मुद्दा, अस्सल साधना विवेकाशिवाय अशक्य आहे, आणि याचं अखंड भान असावं लागतं. आणि म्हणून एक छान विचार जाता जाता, साधन चतुष्टय हा शब्द किंवा विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व हे आपण हजार वेळा ऐकलं असेल आत्तापर्यंत, पाठी झालं असेल आपल्याला. पण हे ऐकता ऐकता किंवा अभ्यास करता करता कुठेतरी मनात असं राहून जातं, किंवा असं वाटतं की हां, पहिला टप्पा विवेक. मग विवेक झाला, मग आता वैराग्य. मग वैराग्य झालं. असं झालं झालं काही नसतं. मग मग सांगणं काय सुरू आहे, अहो विवेकासह वैराग्य. विवेका आणि विवेक वैराग्यासह समाधी षटक. आणि विवेक, वैराग्य, समाधी षटकासह मुमुक्षुत्व आहे. नाही तर विवेक झाला म्हणजे ते जसं सिलेबस असतं ना शाळेचं, ते प्रकरण झालं, संपलं, आटोपलं, उरकलं, असं काहीच नसतं. विवेकासह हा शब्द नेहमीसाठी लक्षात ठेवायचा. आणि म्हणून तो पाया आहे. कारण विवेक नाही आहे समजा, अशी कल्पना करा. विवेक नाही आहे पण वैराग्य आहे. समर्थांनी त्याला हेकांड पिसे म्हटलेलं आहे दासबोधामध्ये. हेकांड पिसे शब्द समर्थांनी विशेषण दिलं त्याला. का? कारण वैराग्य कशासाठी हे समजलेलं नाही. वैराग्य म्हणजे काय समजलेलं नाही. त्याच्याही पुढचं प्रपंचात राहून वैराग्य कसं सांभाळायचं हे समजलेलं नाही. वस्तुत्याग, संगत्याग याच्यातला फरक समजलेला नाही. आणि काहीतरी आपल्याच मनाने म्हणा, किंवा एखाद्या काही काही संकट आली आहे, खूप जीवनामध्ये कष्ट आहे, दुःख आहे, म्हणून वैताग निर्माण झालेला आहे. आणि त्या निर्माण झालेल्या तात्पुरत्या वैतागाला मी वैराग्य समजतो आहे. त्याला हेकांड पिसे म्हटलेलं आहे समर्थांनी. कारण अशा वैराग्याचा त्या माणसालाही त्रास होतो, आजूबाजूच्या लोकांनी त्रास होतो. असे जे विरक्त असतात ते साधारणपणे तुम्हाला खूप क्रोधी आढळतात पहा. प्रचंड क्रोध येतो त्यांना, कारण त्यांना त्रास होत असतो ना त्याचा. आणि मी इतकं करतोय असं जगालाही दाखवायचं असतं, किंवा जगाकडनं काही अपेक्षा निर्माण होतात की त्यांनी मला साथ दिली पाहिजे. कारण हे का बोलतोय सगळं, विवेक नाही आहे तिथे. आणि विवेक नाही आहे म्हणजे विचार नाही आहे. आणि कोणता विचार, तर ते हेच वैराग्य म्हणजे काय. वैराग्याचा आपण केला याच्या आधी विचार, तो येणारच आहे. विवेकाचा नंतर आपण वैराग्याचाच विचार करणार आहोत. पण आत्ता एवढं सांगायचं होतं की विवेकासह आहे हे नाही विसरायचं कधीच. विवेकासह वैराग्य, विवेक वैराग्यासह समाधी षटक, आणि त्या तिघांच्या सह शेवटी मुमुक्षुत्व. तरच ते मुमुक्षुत्व सिद्ध होतं छान. आणि ते मला जे द्यायला पाहिजे ते देऊ शकतं. याचं अखंड भान असलं पाहिजे. शेवटचा मुद्दा, हे जे सगळं आत्ता आपण श्रीमद आद्य शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये केलेली जी व्याख्या आहे, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या इति एवं रूप विनिश्चय, ही जी व्याख्या केलेली आहे, सह सह अयम, सहा म्हणजे तो, तो जो निश्चय, तो निश्चय म्हणजे नित्यानित्य वस्तू विवेक. आता हा पुन्हा सैद्धांतिक विचारच झाला. एखादा विचक्षण श्रोता असेल, त्याच्या मनात विचार आलाही असेल की अरे, तुम्हीच आत्ता म्हणाले की आता आपण आचरणाबद्दल बोलणार आहोत, अप्लाइड परमार्थाबद्दल बोलणार आहोत, आणि व्याख्या सांगितल्यामुळे थोडंसं त्याला सैद्धांतिक रूप आलं. बरोबर आहे, व्याख्या तशीच असते. पण ही जी सैद्धांतिक व्याख्या आपण आत्ता बघितली विवेकाची, त्याचं आचरणात रूपांतर कसं करायचं. व्याख्या कळली, ठीक आहे. पण मी माझ्या रोजच्या जीवनात माझी घडी कशी बसवून घेऊ, काय बदल करू, जे आपण सुरुवातीला बोललो आज. असं आचरणात रूपांतर करणारा जो साधनाभिमुख विचार आहे, त्याचा आपण पुढच्या सत्रामध्ये, त्या विचाराला पुढच्या सत्रात प्रारंभ करू. कारण आज आपली वेळ येथे संपलेली आहे. तर आज या निमित्ताने या तिसऱ्या टप्प्याची भूमिका आणि त्याचं महत्त्व, हा साधारण विचार आपण बघितला. आणि त्या निमित्ताने जे काही चिंतन घडलं असेल ते भगवान श्री गोपालकृष्ण
आणि सद्गुरू यांच्या चरणी अर्पण करूया आणि थांबूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम दादा, तुम्हाला इथून नमस्कार करते. आपण आता खूप महत्वाच्या टप्प्यात आलो आहोत. हे आज आपल्या पहिल्याच सत्रात आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि मला फारच दरवेळेला आवडते. एक तर मग परमपूज्य मंगेश दादा सुरुवात भगवंताच्या कृपेने करतात आणि कुठलाही दाखला द्यायचा असेल, कुठलंही सांगायचं असेल तर परमपूज्य मंदाताई असं म्हणतात, परमपूज्य डॉक्टर काका असं म्हणतात किंवा परमपूज्य आपले श्रीमद आद्य शंकराचार्य असं म्हणतात. असं सगळं सांगून आपल्याला त्या सगळ्या सैद्धांतिक गोष्टींचा विचार समजावून सांगत असतात. तर ही आपण सुद्धा आपल्या आचरणात आणण्याची गोष्ट आहे, कधी कुठे बोलायची वेळ आली तर. आणि अतिशय सुंदर आपला हा आचरणाच्या दृष्टीने जाणारा टप्पा आहे. तर पुनश्च परमपूज्य मंगेश दादांना नमस्कारच करू शकते, दुसरं काहीच नाही करू शकत इथून. आणि आता आपण भजन सेवेकडे वळूया. आज आपल्याला सेवा देण्यासाठी आपल्यात सौ सोनिया जोशी उपस्थित आहेत. सोनिया, तुझा कॅमेरा. हा, जय श्रीराम. आजचं भजन तिने गुलदस्त्यात ठेवलंय. आम्हाला सांगितलं नाहीये ती कुठलं भजन म्हणणार आहे, पण मला पूर्ण खात्री आहे की आजच्या प्रवचनात जे आपले विषय हाताळले गेले, जे परमपूज्य मंगेश दादांनी आपल्याला समजावून सांगितले, त्याच्याशी अगदी संलग्न त्याच्या बरोबरीने जाणारच भजन असेल. तर सोनिया, तुला विनंती करते की तू आज भजन सेवेला सुरुवात करावीस. जय श्रीराम. परमपूज्य मंगेश दादांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करते. शरण तुला गुरुराज आजया, शरण तुला गुरुराज आजया, शरण तुला गुरुराज. संसाराची खटपट झाली, वृत्ती झटपट माझी उतरली. संसाराची खटपट झाली, वृत्ती झटपट माझी उतरली. कोणी नसे या ठाया जया, कोणी नसे या ठाया जया, शरण तुला गुरुराज जया, शरण तुला गुरुराज. माझे माझे करिता जीवन झिजून गेले सारे तन मन. माझे माझे करिता जीवन झिजून गेले सारे तन मन. शेवट जाईल काया जया, शेवट जाईल काया जया, शरण तुला गुरुराज जया, शरण तुला गुरुराज. काळ कुणावरी झडप घेई, केव्हा येईल कळतची नाही. काळ कुणावरी झडप घेई, केव्हा येईल कळतची नाही. नारायण हा पाया
गुरुराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. भावपूर्ण झालं सोनिया, नेहमीप्रमाणे फारच उत्तम. आणि सत्संगती याच्याबद्दल आज आपण बोललोच. आणि साधनेत सुरुवात करताना सद्गुरूंना शरण जाण्याशिवाय पर्याय नाही हेही बोललो. त्याच्यामुळे नेहमीप्रमाणेच आपला अनुभव भजन अतिशय सुसंगत झाला आजच्या विषयाला. तर आज परमपूज्य दादा आपल्याकडे आता प्रश्नोत्तरांसाठी वेळ आहे का आज दादा? आज थोडा वेळ कमी आहे. तास इथे थांबलं तर बरं होईल. पुढच्या वेळेला घेऊया प्रश्न. हरकत नाही, काही हरकत नाही. तर आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या सत्रात पुन्हा आचरणाचा, साधनेचं सैद्धांतिक रूप न बघता आपल्या जीवन पद्धतीतलं रूप बघण्यासाठी सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण नक्की या पुढच्या सत्राला. जय श्रीराम. भेटूया. जय श्री